नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ती माहिती वाचून सांगणार माहिती पाहिजे. तर माहिती मांडण्याचा कोण आहे? तर माहिती सांगणार माणूस असं स्टॉल आहे, माहितीच पण सांगणार आहे. स्टॉल तर दिसते मला, माहिती पण सांगणार आहे. ती एक झाली, दुसरी झाली गोष्ट. मग तुम्हाला दुसरी माहिती स्टॉल लावा ना. मग समाजकारण पण येतं, माहिती सांगणार पण येतं. हो ते सर नाही येत, हे पार्टीचे मस्त पाहून तेच शिबिर घेतले. जागेवर तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, यांना बीडीओना सोबत घेऊन जाऊन या ठिकाणी समाज जो आहे तो या ठिकाणी जास्तीत जास्त भट्टीमुक्त समाज राहतात, भिल्ल समाज राहतो, इथं या मसलजुगी समाज राहतो. या लोकांना दाखले मिळत नव्हते, त्यांना रहिवाशाचे दाखले मिळत नव्हते. त्याला विधी सेवा समिती मार्फत आपण जवळपास मागच्या 2-3 वर्षामध्ये या अधिकाऱ्याच्या सहकार्याने आपण गावोगावी शिबिर घेऊन 1000च्या वर आपण दाखले या ठिकाणी तालुक्यात वाटप केले. आणि यासाठी आम्हाला वकील संघ जे आहे ते नेहमी सहकार्य करतो. त्याबद्दल मी या वकील संघाचा अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, सिनियर मंडळी, तरुण माझ्या भगिनी, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, प्राचार्य सूर्यवंशी सरांचा आणि आमचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आमच्या सामील असतात. आणि या मला सांगायला आनंद वाटतो, या ठिकाणी या 2-3 वर्षामध्ये न्यायमूर्तीचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जवळपास 4-5 कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी पत्रकार आहेत, तिसरा डोळा आहे त्यांना. टोल तसंच लावलंय, टोल तसंच लावलंय. आपलं ते बेबट म्हणजे बेबटसाठी बेबट पासून हे कसं संरक्षण करायचं काय त्याच्यापासून ते नाही का. आणि झाड टोलचा उद्देश आहे, टोलचा उद्देश शासकीय योजनांची माहिती देणं, बेबटपासून संरक्षण कसं करायचं याच्याविषयी माहिती देणं, लोकांमध्ये जनजागृती करणं हा टॉलचा उद्देश आहे. जर एखादा बेबट आला घाबरून लोकांनी काही करू नये, काय करावं याविषयी पूर्ण जनजागृती हा टॉलचा उद्देश आहे. किती लोक लागतात आज दिवसभरात? दिवसभरात किती माणसं चालते तिथं? दिवसभरात नाही म्हटलं तर 200-300 माणसांना माहिती देऊन मला शासकीयचे पीक नुकसान भरपाईचे चेक वाटप झालं. किती वाटले? 10 वाटले. द्या माहिती. या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या वतीने योजनांचा महामेळावा या कार्यक्रमामध्ये आमच्या विभागाच्या योजनांचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. आणि या स्टॉलवरून मी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पशुपालकांना आवाहन करतो की आमच्याकडे सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा. माहिती आपणास योजनाविषयी पाहिजे असेल तर आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.